नाथ पूजन रायगडा। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। हर 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 हर। जय भवानी जय भवानी। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। महाराज छत्रपती शिवाजी महाराज की। सर्व मान्यवरांचं श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो आहे की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण सिंहासन ज्या ठिकाणी प्रस्थापित झालं होतं त्या सिंहासनाचं आणि त्याचबरोबर पालखीमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावं। माननीय अमितभाई शहा, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितदादा पवार, माननीय एकनाथजी शिंदे, माननीय मुरलीधरजी मोहोळ आणि सर्व मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज राजा शिवछत्रपती की। राजा शिवछत्रपती की। राजा शिवछत्रपती की। बोला हर हर जय भवानी। ज्या जागेवरती 351 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं सुवर्ण सिंहासन प्रस्थापित झालं होतं त्याच ऐतिहासिक राजसभेमध्ये आज भारताचे माननीय केंद्रीय गृहमंत्री शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचं पूजन करत आहेत आणि पालखीमध्ये ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन सर्व मान्यवर करत आहेत। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। मी मंडळाचे अध्यक्ष माननीय रघुजीराजे आंग्रे यांना अशी विनंती करतो की सर्व प्रमुख अतिथींना घेऊन आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं।
रायगडच्या या पवित्र भूमीवरती उपस्थित सर्व शिवभक्तांचं स्वागत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी उपस्थित सर्व शिवभक्तांना अशी विनंती आहे की यानंतर शिवपुण्यतिथी अभिवादन सोहळा याला सुरुवात होते आहे. तेव्हा या प्रसंगाचं गांभीर्य ओळखून आपण सर्वांनी योग्य ती शांतता या सभा मंडपात ठेवूया. मित्रांनो, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती महाड आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345व्या पुण्यतिथी अभिवादन सोहळ्यास उपस्थित सर्व शिवभक्तांचे संयोजकांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. हे वर्ष ज्याप्रमाणे शिवप्रभूंच्या 345व्या पुण्यतिथीचे आहे, त्याचप्रमाणे यावर्षी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळास 130 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्याचप्रमाणे मंडळाच्या पुढाकाराने छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला. ते वर्ष होतं 1925. म्हणजे शिवरायांच्या समाधी जीर्णोद्धारास या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि म्हणून सुद्धा हा सोहळा ऐतिहासिक आहे. आज अभी हमारे मान्यवर अतिथियों ने छत्रपति शिवाजी महाराज के सिंहासन का पूजन किया. मित्रों, रायगढ़ ये सामान्य स्थान नहीं है. परकीय आक्रांताओं से, आघात से इस देश के कई सिंहासन टूट गए. चाहे वो इंद्रप्रस्थ हो या देवगिरी, चाहे वो चित्तौड़ हो या विजयनगर, लेकिन वे सारे सिंहासन एक होकर रायगढ़ पर पुनर्स्थापित हुए थे. इसीलिए कवि ने कहा था, यह सिंहासन रामकृष्ण का, इंद्रप्रस्थ है यह धर्मराज का, पुलकेशी विक्रमादित्य का, शाली वाहन चंद्रगुप्त का, पोरस अशोक पृथ्वीराज का, गुरु गोविंद राणा प्रताप का, विश्व वंदिनी भारत मां का राज सिंहासन टूटा था. पुनराभिषिक्त होने वाला राष्ट्रपुरुष शिवराया था, राष्ट्रपुरुष शिवराया था. और आज हमारा भाग्य है कि ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी को जिस राज्यसभा में पूरे हिंदुस्तान के स्वाभिमान के प्रतीक सुवर्ण सिंहासन की स्थापना हुई थी, उसे वंदन करने के लिए भारत के 140 करोड़ लोगों के प्रतिनिधि हमारे केंद्रीय गृह मंत्री अमित भाई शाह यहां उपस्थित है. माननीय अमित भाई, अभी 10 दिन पहले 2 अप्रैल को भारत के संसद भवन में गलत नियमों का विरोध करने के लिए और नए सुधार लाने के लिए आप जिस प्रखरता से भाषण कर रहे थे, वो देखकर पूरे देश को ये विश्वास हुआ है, पूरे देश को ये विश्वास हुआ है, अब ये हिंदुस्तान छत्रपति शिवाजी महाराज के रास्तों पर चलने वाला है. भारत माता की वंदे. माननीय अमित भाई, आपने हमारे निमंत्रण का स्वीकार करके आप यहां उपस्थित हुए. हम आपके हार्दिक आभार व्यक्त करते हैं. आज या ठिकाणी अमित भाईंचा मंडळाच्या वतीनं सत्कार नंतर होणार आहे. मात्र अनेक मान्यवर पाहुणे या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांना अशी विनंती करतो की त्यांनी मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित करावं. सर्वप्रथम महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस. मी मंडळाचे अध्यक्ष
रघुजीराजे यांना अशी विनंती करतो की माननीय अमितभाई शाह यांचा सन्मान त्यांनी या ठिकाणी करावा। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे करत आहेत। त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आणि खासदार उदयनराजे भोसले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार छत्रपती उदयनराजे भोसले यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे। आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यानंतर मंडळाचे माजी अध्यक्ष जगदीश कदम, कार्यवाह सुधीर थोरात, उपाध्यक्ष त्र्यंबक पुरोहित आणि कार्यवाह संतोष कदम यांना अशी विनंती करतो की व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन त्यांनी स्वागत करावं, सन्मान करावा। आज या ठिकाणी केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ उपस्थित आहेत। मगाशी मी सांगितलं की ते केंद्रीय उड्डाण मंत्री आहेत आणि त्यांना मी विनंती केली होती की त्यांनी महाराजांच्या समाधीवरती पुष्पवर्षाव करण्यासाठी हेलिकॉप्टरची योजना करावी। आमच्या सर्वांची विनंती माननीय मुरलीधर मोहोळ यांनी मान्य केली आणि याच्यानंतर प्रत्येक पुण्यतिथीला हेलिकॉप्टरनी या ठिकाणी पुष्पवर्षाव केला जाणार आहे। मी मुरलीधर मोहोळ पुणे शहराचे लाडके खासदार यांचं या ठिकाणी स्वागत करतो। आज या ठिकाणी छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराष्ट्राचे मंत्री तेही उपस्थित आहेत, त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय। त्याचबरोबर माननीय आशिषजी शेलार, माननीय चंद्रकांतदादा पाटील, माननीय भरतशेठ गोगावले हे स्थानिक आमदार आहेत आणि प्रत्येक वेळेला या कार्यक्रमाच्या पाठीमागे ते भक्कमपणे उभे असतात आणि म्हणून त्यांचाही या ठिकाणी सन्मान आपण करत आहोत। त्याचप्रमाणे माननीय आदितीताई तटकरे, खासदार धैर्यशीलजी पाटील, आमदार रविशेठ पाटील, माननीय महेंद्रजी थोरवे, माननीय महेशजी बालदी, माननीय प्रशांत ठाकूर या सर्व मंडळींनी आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थिती दाखवली, त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक आभार। या सर्वांचं स्वागत केल्यानंतर मी मंडळाचे अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वारसदार रघुजीराजे आंग्रे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। स्वराज्याचा पुल्लिंग प्रत्येकाच्या हृदयात चेतवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम मी वंदन करतो। एक नव्हे तर दोन दोन छत्रपती घडवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना मी अभिवादन करतो। आपल्या देशाचे माननीय गृहमंत्री अमितभाई शाह, राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, आदरणीय छत्रपती श्रीमंत उदयन महाराज, दोन्ही मुख्यमंत्री माननीय अजितदादा, माननीय एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री माननीय मुरलीधरजी मोहोळ, मंत्रिपरिषदेचे सदस्य आदरणीय चंद्रकांतदादा, आशिषजी, प्रवीण भाऊ, भरतशेठ, आदितीताई, शिवेंद्र महाराज, राज्यातील सर्व आमदार महोदय आणि उपस्थित स्वधर्म स्वराज्यनिष्ठ शिवभक्तजन हो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345व्या पुण्यतिथीनिमित्त इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं मी मनापासून स्वागत करतो। आज महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आपण इथे सर्व जे जमलोय ते आपलं परम भाग्य आहे, कारण रायगडावर येणं, इथली माती भाळी लागणं हा एक भाग्याचा दिवस असतो आणि आपण असे परम भाग्य लोक आहेत। रायगड हे तसं म्हटलं तर शिवाजी महाराजांचं हृदय आहे आणि आज सुद्धा त्या हृदयात शिवाजी महाराजांच्या रूपाने स्वराज्य धडधडतं असं मानायला नक्कीच एक
संधी आहे, कारण महाराज गेल्यानंतर 350 वर्षानंतर हा जनसमुदाय इथे येतोय, महाराजांच्या अभिवादनासाठी येतो. असं भाग्य फार विरळ्याच राजांना आजपर्यंत लाभलंय आणि आपण सर्व भाग्यवान आहोत की महाराजांच्या या पुण्यभूमीमध्ये आपण इथे उपस्थित राहू शकलो. रायगडावर आज आपण इथे आलो, इथे अनेक कामं आपण पाहतोय, पण आजपासून 100-125 वर्षापूर्वी ही परिस्थिती नव्हती. 1883 मध्ये जेव्हा जेम्स डग्लस नावाचा एक इंग्रज अधिकारी इथे आला, तेव्हा त्यांनी इथलं वर्णन आपल्या पुस्तकात बुक ऑफ बॉम्बेमध्ये लिहून ठेवलंय. आणि त्यांनी काय वर्णन केलंय तर रायगडावर चालायसाठी सुद्धा पायवाट नव्हती, काटे वाढलेले होते, झाडी झाडोरा वाढलेला होता. आणि सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे आपण ज्यांना महाराष्ट्राचा आत्मा म्हणतो, महाराष्ट्राचं दैवत समजतो, या राष्ट्राचं दैवत समजतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी अतिशय भग्नावस्थेत होती. तिथे काटे वाढलेले होते, दगड इतस्ततः पडलेले होते आणि त्या समाधीची अगदी दुरावस्था झालेली होती. त्यांनी हे वर्णन जेव्हा आपल्या बुक ऑफ बॉम्बेमध्ये लिहिलं, त्यानंतरच्या कालखंडामध्ये गोविंद आबाजी खरे इथे आले. 1883 मध्ये हे झाल्यानंतर एक मोठा जनक्षोभ उमळला की महाराष्ट्राच्या दैवताची ही परिस्थिती असेल तर आपण विचार करू शकता की देशाची काय परिस्थिती असेल. आणि त्या जनक्षोभामधून पुण्यामध्ये हिराबाग येथे एक सभा आयोजित करण्यात आली आणि त्या सभेमध्ये 30 मे 1895 साली सर्व समाजाला त्या काळातल्या समाजधुरीणांनी, लोकमान्य टिळक असतील, न्यायमूर्ती रानडे असतील, न्यायमूर्ती तेलंग होते, या सर्वांनी एक आवाहन केलं की आपल्या राष्ट्राचा दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी अतिशय भग्नावस्थेत आहे, तिचा जीर्णोद्धार व्हायची आवश्यकता आहे आणि त्या राजाच्या सन्मानाला साजेशी समाधी तिथे झाली पाहिजे, तर आपण सर्व मिळून ही समाधी उभारूया. तशी मागणी ब्रिटिश सरकारकडे केली गेली, मात्र साहजिकच देश पारतंत्र्यात असल्यामुळे ती परवानगी नाकारण्यात आली. राष्ट्राचा मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, राजांच्या रायगडावर असलेली समाधी जेव्हा इथली मंडळी उभारायची म्हणत होती, त्यावेळेला सुद्धा ती उभारणी करणं नाकारण्यात आलं. यावरून आपल्याला लक्षात येतं की परदास्याचे बंध आपल्यावर किती जोखड मोठ्या प्रमाणात होतं. ही समाधी उभारण्यासाठी एक मोठा लढा उभारण्यात आलाय. हे सहज साध्य कार्य नव्हतं. परदास्यात असलेल्या देशाला 19 वर्षाचा संघर्ष करावा लागला, त्यावेळेला ही समाधी बांधण्याची परवानगी मिळाली आहे. आणि 19 वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या पुढाकाराने आणखीन PWDच्या देखरेखीखाली, ASIच्या देखरेखीखाली या समाधीचं पुनर्निर्माण केलं गेलं. त्यामुळे आज ज्या समाधीला आता 100 वर्ष होत आहेत, ती समाधी रायगड स्मारक मंडळाच्या निदर्शनाखाली, रायगड स्मारक मंडळाच्या प्रयत्नातून बांधली गेली. हे सांगताना मला फारच अभिमान वाटतो. रायगडाची समाधी बांधून हे काम थांबलेलं नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे जाज्वल्य विचार लोकांच्या मनात स्फुल्लिंग चेतवत राहावं, या दृष्टीने मंडळ सातत्यपूर्ण कार्यरत राहिलंय. 1953 साली जेव्हा कैलासवासी मोरोपंत पिंगळे या अभिवादन कार्यक्रमासाठी आले होते, तेव्हा त्यांनी एक विचार मांडला की हा पुण्यतिथीचा अभिवादन कार्यक्रम हा एक प्रकारचा लोकोत्सव झाला पाहिजे, त्याच्यात लोकसहभाग वाढला पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी अभिवादन करून गेलेला प्रत्येक कार्यकर्ता हा विचार घेऊन, इथून स्फुल्लिंग घेऊन, इथून स्फुरण चढून आपल्या आपल्या गावात जाईल, तिथे हा विचार पसरवेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा प्रत्येक पिढीमधल्या, प्रत्येक वयोगटातल्या माणसाच्या मनात रुजेल आणि ह्या संस्कारांचं बळ प्रत्येकाला मिळावं म्हणून रायगड स्मारक मंडळ सातत्याने कार्यशील राहिलेलं आहे. त्याच कामाची पुढची पायरी म्हणून ज्या इतिहासामध्ये अनेक विषय होते, त्याला रायगड स्मारक मंडळाने आजवर हाती घेतलेलं आहे. महाराष्ट्रातले आणि मराठीशाहीतले अनेक दस्तावेज हे मोडी लिपीमध्ये आहेत. मोडी लिपीचा वापर आता पुष्कळ कमी झालाय, तर रायगड स्मारक मंडळाच्या माध्यमातून मोडी प्रशिक्षण वर्ग सुरू होतात, मोडी अभ्यासक्रम केला जातो आणि जे जुने मोडी कागदपत्र आहेत ते हाताळणी केल्यानंतर ते खराब होऊ शकतात, म्हणून त्याचं मराठीमध्ये लिप्यंतर करून आम्ही डिजिटायझेशन करतोय. अनेक जुनी कागदपत्र आहेत ज्यांचं आता पुनर्प्रकाशन होण्याची गरज होती, अनेक पुस्तकं होती जी दुर्मिळ झाली होती, तर रायगड स्मारक मंडळाच्या माध्यमातून आपण अशा दुर्मिळ झालेल्या, आउट ऑफ प्रिंट असलेल्या पुस्तकांचं पुनर्प्रकाशन केलेलं आहे. आणि मला आज या मंचावरून सांगायला अभिमान वाटतो की मराठीची पायरी आम्ही कधीच ओलांडली, मराठीची कवाडं ओलांडून आम्ही आता राष्ट्रीय पातळीवर गेलो
कारण मराठेशाहीचा इतिहास फक्त मराठीतच नव्हे तर हिंदी, इंग्रजी, जर्मन, कानडी, संस्कृत, गुजराती अशा अनेक भाषांमध्ये करण्यासाठी आम्ही प्रयत्न राहत आहेत आणि त्याचं भाषांतर करून मंडळांनी प्रकाशित केलेलं आहे. देशाचे माननीय माजी राष्ट्रपती यांच्या हस्ते काही महिन्यांपूर्वी आपण दिल्लीत सुद्धा काही पुस्तकांचं प्रकाशन केलं. आणखीन या प्रकारे आम्ही हा इतिहास जागृत ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिलोय. या मंचावरून मी सर्व शिवभक्तांना आवाहन करेन की यापुढेही आपण अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून शिवाजी महाराजांचं कार्य इथून घेऊन पुढे चालावं, जेणेकरून हा शिवविचार समाजात रुजायला मदत होत राहील. एवढं बोलून मी आपल्या वाणीला विराम देतो. वंदे मातरम. जय शिवराय. मनापासून धन्यवाद. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीनं या ठिकाणी दरवर्षी शिवपुण्यतिथी अभिवादन सोहळा आयोजित केला जातो. त्यामध्ये 3 विशेष व्यक्तींचा सत्कार केला जातो. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर होत असताना ज्या पराक्रमी सरदार घराण्यांनी विशेष योगदान दिलं त्या घराण्यापैकी एका घराण्याचा वारसदार त्यांना या ठिकाणी बोलवून त्यांना आपण सन्मानित करतो. या ठिकाणी आज आपण बोलवलं आहे ते होळकर घराण्यातील वारसदार उदयसिंह राजे होळकर यांना. मित्रांनो, होळकर हे नाव जरी ऐकलं तरी ज्या मल्हारराव होळकरांनी आपल्या तलवारीच्या साह्यानं प्रचंड मोठ्या विशाल साम्राज्याची निर्मिती केली आणि ज्या घराण्यातील अहिल्याबाई होळकरांनी संपूर्ण देशामध्ये हिंदुत्वाचं वातावरण निर्माण केलं. मित्रांनो, औरंगजेबानी काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडलं, पण त्याच काशी विश्वेश्वराची स्थापना करण्याचं काम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलं होतं. आज त्या होळकर घराण्याचा सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राजसभेमध्ये होत आहे. माननीय उदयसिंह राजे होळकर यांनी हा सन्मान स्वीकारावा अशी नम्र विनंती. ज्याप्रमाणे जुन्या काळामध्ये अनेक सरदारांनी पराक्रम केला, आत्ताच्या काळामध्ये सुद्धा भारताच्या लष्करामध्ये असे अनेक वीर आहेत जे आपल्या शौर्याचं प्रदर्शन करतात. आज या ठिकाणी सैन्यदल अधिकारी म्हणून परमविशिष्ट सेवा मेडल, अतिविशिष्ट सेवा मेडल, शौर्य चक्र मिळवणारे लेफ्टनंट जनरल संजयजी कुलकर्णी उपस्थित आहे. सियाचीन ग्लेशियरमध्ये 15,000 फुटांवरती हेलिकॉप्टरनं उडी मारणारे संजयजी कुलकर्णी म्हणजे आजच्या काळातले तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे. आणि म्हणून आज या दरबारामध्ये आम्ही त्यांचा सन्मान करतो. मित्रांनो, दरवर्षी या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये आपण शिवराय मुद्रा या स्मरणिकेचं प्रकाशन करत असतो आणि याच्यामध्ये इतिहासातील माहिती देणारे अनेक दुर्मिळ लेख आपल्यापर्यंत पोहोचत असतात. याच्यानंतर तिसरा जो महत्वाचा पुरस्कार आहे त्याची घोषणा मी करतो आहे. श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार. शिवाजी महाराजांचं चरित्र स्मरणिका शिवराय मुद्रा ही आपल्या समोर प्रकाशित होते आहे. शिवाजी महाराजांच्या बरोबर त्यामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचंही चित्र आपल्याला दिसतं आहे आणि त्याचबरोबर धर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर याही पुस्तकाचं प्रकाशन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. डॉक्टर अशोक बांगर लिखित हे पुस्तक. मी उदयसिंह राजे होळकर यांना विनंती करतो की आपणही या ठिकाणी पुढे यावं आणि यानंतर धर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होते आहे. लेखक अशोक बांगर यांचं मनापासून कौतुक. दोन 2010 पासून आपण शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार देण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम हा पुरस्कार आपण पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना दिला. त्याच्यानंतर निनाद बेडेकर, पांडुरंग बलकवडे, प्र के घाणेकर अशा अनेक मान्यवरांना दिला. आज या ठिकाणी आपण निमंत्रित केलं आहे दुर्ग महर्षी
निळकंठ रामदास पाटील यांनी महाराष्ट्रातील 560 किल्ल्यांना भेटी देऊन 5 खंडांमध्ये या सर्व किल्ल्यांचं वर्णन करणारा प्रचंड ग्रंथसंभार निर्माण केलेला आहे. आणि म्हणून दुर्ग महर्षी निळकंठ रामदास पाटील यांना मानपत्र, शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ आणि 25,000 रुपये रोख देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. माननीय केंद्रीय मंत्री अमित भाई त्यांचा सन्मान करत आहे. श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार दुर्ग महर्षी निळकंठ रामदास पाटील यांना. सर्व मान्यवरांना विनंती की आपण स्थानापन्न व्हावं आणि यानंतर आपल्या समोर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे छत्रपती उदयनराजे भोसले. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करू. सर्वप्रथम या ठिकाणी मी व्यक्तिशः माझ्या वतीने आणि उपस्थित व्यासपीठावरती सर्व मान्यवरांच्या वतीने विनम्रपणे राजमाता जिजाऊ महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करतो. आणि आज या व्यासपीठावरती आवर्जून राजधानी रायगड येथील 345व्या पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय अमितजी शाह, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, मुरली अण्णा, चंद्रकांत दादा, भरत शेठ गोगावले, आशिषजी शेलार, आदिती तटकरे, प्रवीणजी दरेकर, प्रशांतजी ठाकूर, महेशजी बालदी, विक्रांतजी पाटील, धैर्यशील पाटील, जगदीश कदम, रघोजी राजे अंगरे, सुधीर थोरात आणि सर्व रायगड समितीचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व शिवभक्त, सर्वप्रथम या ठिकाणी आज एका थोर व्यक्तीला नतमस्तक होण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित राहिलोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात एक विचार दिला होता, समतेचा दिला होता, सर्वधर्म समभावाचा दिला होता. एकमेव असा एक राजा होऊन गेला, एक व्यक्ती होऊन गेला, एक युगपुरुष होऊन गेला की ज्यांनी नेहमीच दुसऱ्यांचा विचार केला, आयुष्य दुसऱ्या लोकांकरता वेचलं. ह्या संपूर्ण विचार घेऊन स्वराज्याची स्थापना केली आणि आज आपण जी लोकशाही पाहतोय, ज्या लोकशाहीत आपण वावरतोय, त्या काळात जो त्यांनी विचार दिला होता की लोकांचा सहभाग हा राज्य कारभारात असला पाहिजे. आणि म्हणूनच आज जी लोकशाही आपण पाहतोय त्याचा मूळ पाया जर कोणी रचला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी. पण मात्र अनेकदा आपण पाहतो, म्हणण्यापेक्षा अलीकडच्या काळात त्यात वाढ झालेली पाहायला मिळते.
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं आयुष्यातला प्रत्येक क्षण लोकांसाठी वेचला, त्यांच्या हितासाठी वेचला, आज त्यांचा अवमान केला जातो. आणि त्यामुळे आज या ठिकाणी आदरणीय अमितजींना आणि देवेंद्रजींना मी सगळ्या महाराष्ट्राच्या वतीने, देशाच्या वतीने, सर्व शिवभक्ताच्या वतीने एक 4-5च मागण्या करणार आहे. पहिली मागणी म्हणजे की महाराजांच्या बाबतीत, महाजिजाऊंच्या बाबतीत आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत एक कायदा करण्यात यावा, तो सुद्धा कॉग्निझेबल, नॉन बेलेबल आणि किमान 10 वर्ष त्याला बेल मिळाली नाही पाहिजे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण शासन मान्य असा इतिहास शासनाने प्रकाशित करावा, जेणेकरून कुठल्या प्रकारचं भेदभाव होता कामा नये, कुठल्या प्रकारचं तेढ निर्माण होऊ नये. आणि सिनेमॅटिक लिबर्टीच्या बाबतीत एक सेन्सर बोर्डची स्थापना करण्यात यावी, जेणेकरून एखादा स्वतःच्या कल्पनेतून एखादी कादंबरी लिहितो, पण त्याला कुठलाही ऐतिहासिक त्याचे पुरावे नसतात. आणि त्याच्यामुळे अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर मोठ्या मोठ्या प्रमाणावरती छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज असतील, युगपुरुष जे संपूर्ण देशातले आहेत, या सगळ्यांच्या बाबतीत गैरसमज निर्माण समाजात होतो. आणि त्यामुळं एक सेन्सर बोर्डची स्थापना करण्यात यावी. मला मागच अमितजींकडं आणि देवेंद्रजींकडं मागणी केली होती की जसं रामायण सर्किटची स्थापना झाली, करण्यात आलं, तसं बुद्ध सर्किट, तसं एक शिव स्वराज्य सर्किट करण्यात यावं. आणि कालच त्याची घोषणा केंद्रीय रेल मंत्री अश्विनीजींनी केली. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचं एक दिल्लीत एक भव्य असं स्मारक व्हावं, ही सुद्धा प्रत्येक शिवभक्ताची मागणी आहे. आणि त्याचबरोबर तो काळ आठवा, ज्यावेळेस या ठिकाणी निजामशाही होती, मुघलशाही होती. आणि अशा परिस्थितीत शहाजी महाराजांनी त्यांच्या मनात एक जो विचार होता स्वराज्याचा, आणि मासाहेब जिजाऊ महाराजांनी तो संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी उतरवला. त्यामुळे त्यांची जी होतगिरीला, शहाजीराजेंची होतगिरीला जी समाधी आहे दावणगिरी जिल्ह्यामध्ये, जी आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या देखरेखाली जरी असली तर त्याच्यासाठी पुरेसा असा निधी महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबर आदरणीय मोदीजींच्या हस्ते अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं. कदाचित त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटल काही इश्यूज असतील, इकॉलॉजिकल इश्यूज असतील. मी देवेंद्रजींशी कानावर घातलंय आणि एक मागणी आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं केंद्रात तर झालंच पाहिजे, पण महाराष्ट्रात देखील आज गव्हर्नर हाऊसच्या ठिकाणी जवळपास 48 एकर जागा आहे अरबी समुद्राला लागून, त्या ठिकाणी व्हावं असं अनेकांची मागणी आहे. ह्या सगळं हे जेव्हा आपण स्मारक स्थापन करतो किंवा बनवतो त्याचा मूळ उद्दिष्टच एवढा असतो की भावी पिढीला त्यातनं काहीतरी एक विचार घेता येतील, एक चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळेल आणि चांगल्या प्रकारे त्या देशाची प्रगती होईल. ह्या सगळ्या फार वेळ न घेता एवढेच माझे सर्व शिवभक्तांच्या वतीने मी एवढीच विनंती करणार की
ह्याची घोषणा आदरणीय अमित शहाजींनी आणि देवेंद्रजींनी करावी. शिवभक्तांचं आणि हे सर्व ज्या काय योजना आहेत याकरता संपूर्ण अनेक वर्षापासूनच्या मागण्या आहेत या पूर्ण झाल्या तर निश्चितपणे त्याचा संपूर्ण आनंद महाराष्ट्राला नाही तर देशाला होईल एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि पुन्हा एकदा आज या ठिकाणी या सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. माननीय उदयनजी, आपले मनापासून धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना अशी विनंती करतो. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना अशी विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. माननीय एकनाथजी शिंदे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज की. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांना मानाचा मुजरा करतो आणि आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम करतो. खरं म्हणजे आजच्या या पुण्यतिथी निमित्त उपस्थित आपल्या देशाचे कर्तव्यनिष्ठ आणि निर्भय कणखर गृहमंत्री अमित भाई या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो. आज आपले लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी आहेत, आमचे अजितदादा आहेत, उदयनराजे आहेत, शिवेंद्र बाबा आहेत, अंग्रेजी आहेत, भरतशेठ आहेत, आमचे सर्व पाठीमागे मंत्रिमंडळ आहे. मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि तमाम या ठिकाणी शिवभक्त उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून स्वागत करतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो. खरं म्हणजे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे हे 345 वर्ष आहे. शिवाजी रायगड स्मारक मंडळ व जिल्हा प्रशासनानं या सोहळ्याच्यासाठी परिश्रम घेतले, त्याचं आयोजन केलं आणि खऱ्या अर्थाने आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आदरणीय अमितभाई या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं मनापासून पुन्हा एकदा मी स्वागत करतो. याच रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि याच रायगडाने आपल्या प्राणप्रिय राजाचा शेवटचा दिवस देखील पाहिलेला आहे. केवळ 50व्या वर्षी महाराज आपल्याला सोडून गेले. जर आपण विचार केला आणखी 20-30 वर्ष महाराज असते तर या देशाची परिस्थिती काय असती, या देशामध्ये इतिहास देखील बदलला गेला असता. पण दुर्दैव आहे आणि म्हणून थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं नसतं तर आपण आजही गुलामीत खितपत पडलो असतो. आणि म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आपलं सगळ्यांचं अस्तित्व टिकून आहे हे कुणालाही विसरता येणार नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत काय सांगावं, ते अतिशय प्रजेचे कनवाळू होते, रयतेचे राजे होते. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये अशा प्रकारचा त्यांचा संदेश होता. आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी अन्याय होत होता त्या त्या ठिकाणी मग कधीही कुणा आप्त असो दुसरा असो त्याला तात्काळ जागेवर शिक्षा देण्याचं फरमान देखील छत्रपती काढायचे. आणि म्हणून मी आज एवढंच सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय आरमाराचे जनक होते. आपल्या नौदलाच्या ध्वजावर देखील आता शिवरायांचं प्रतीक आहे आणि त्यासाठी आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं मी अभिनंदन करतो, गृहमंत्री अमितभाईंचं अभिनंदन करतो. खरं म्हणजे मोदीजी जेव्हा आले होते तेव्हा देखील त्यांनी शिवरायांचं अतिशय अभिमानाने या ठिकाणी उल्लेख केला. आणि म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे 7 समुद्रापलीकडे पोहोचला आहे. आज अगदी आपण पाहतो की रशियामध्ये सुद्धा शिवजयंती होती आहे, काश्मीरमध्ये कुपवाडा या ठिकाणी
शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा राहिला. देवेंद्रजी मॉरिशसला गेले, तिकडे पुतळा उभा राहिला. आज खूप मोठ्या प्रमाणावर आज अफजल खानाचा कोतळा ज्या वाघनखांनी काढला तो वाघनखं देखील आपण आणली आहे आणि वाघनखं ब्रिटनहून आणली. त्याचं देखील दर्शन घ्यायला रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. आणि म्हणून या ठिकाणी शिवछत्रपतींनी हाती तलवार घेतली, पण निष्पाप लोकांच्या रक्ताने ती कधी रंगू दिली नाही. त्यामुळे त्यांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही, तर मानवतेचा सुगंध येतो. आणि म्हणून शिवाजी महाराज ही केवळ व्यक्ती नाही, तर एक विचारसरणी होती. आणि म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात मनामनात शिवछत्रपती आज घर करून आहेत. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना चाल करून आलेले, मग अफजल खान असेल, औरंगजेब असेल, त्याची थडगी याच महाराष्ट्रामध्ये गाडली गेली, हा देखील इतिहास आहे. आणि म्हणून ही विषवल्ली या महाराष्ट्रामध्ये कुठेही वर येणार नाही, ती ठेचून काढली जाईल. हे देखील आपलं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्शाने पुढे काम करते. आणि म्हणून मला अभिमान आहे, आज गृहमंत्री या ठिकाणी आहेत आणि गृहमंत्री महोदय देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अतिशय त्यांनी जवळून त्याचा अभ्यास केला आहे. आणि म्हणून आज त्यांनी एकदा ठरवलं की हे करायचं. मग मोदीजींच्या नेतृत्वाखाली मग 370 कलम असू द्या, ते हटवण्याचं काम देखील त्यांनी केलं. परवा आपण मगाशी उल्लेख केला की संसदेमध्ये वक्फ बोर्डाच्या बिलाच्या वेळेस त्यांनी जे भाषण केलं ते देखील अंगावर रोमांच उभे करणारं होतं. आणि म्हणून आज का नया भारत छत्रपति शिवराय का जय जयकार करने वाला है. दुश्मन के मुल्क में घुस के मारेंगे ऐसा कहने वाला है. आणि म्हणून देशाच्या सीमेवर जे कोणी पूर्वी शरारत करत होते, आता ते सगळे चुपचाप बिळात बसलेले आहेत. आणि त्याचं एकमेव कारण आपले कणखर गृहमंत्री अमित भाई शाह आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की देशामध्ये हिंसा फैलवणारे जे लोक आहेत, नक्षलवादी असतील, अतिरेकी असतील, त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम आज आपण काल परवाच पाहिलं. 26/11चा हल्ला करणारा मास्टरमाइंड तो राणा, याला देखील जेरबंद करून या महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीत आणलं, मुंबईत आणलं जाईल आणि त्याला फासावर चढवलं जाईल. ही देखील कामगिरी आपल्या प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांची आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो कि अमित भाई, आपके इरादे तो चट्टा आपके इरादों से चट्टाने भी डगमगा जाती है. दुश्मन क्या चीज है, तूफान भी अपना रुख बदल देता है. आणि म्हणून आपल्या मोदीजींच्या आणि नेतृत्वाखाली हा देश पुढे जातोय, देशाचा विकास होतोय आणि या महाराष्ट्राचा देखील विकास होतोय. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारा हा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये देखील जे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी जनतेसाठी केलं ते सरकार म्हणून आज आम्ही करतोय. मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील 2.5 वर्ष शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम केलं. आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, आम्ही टीम म्हणून काम करतोय. या महाराष्ट्राला पुढे नेऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आहेत, हा आपला इतिहास आहे, त्याचं जतन आणि संवर्धन झालं पाहिजे. ते देखील अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे, ही देखील भूमिका सरकारची आहे. आणि म्हणून या सर्व किल्ल्यांचं आणि म्हणून अमित भाई मुद्दाम या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे आपलं इतिहास आहे, गडकोट किल्ले हे इतिहास आहे. एवढ्यावर गडकोट किल्ले कसे बांधले, तोफा कशा आल्या, पाणी कसं आलं, काय आर्किटेक्चर, काय इंजिनिअरिंग, काय दूरदृष्टी शिवाजी महाराजांची. आणि म्हणून याचं संवर्धन जतन झालं पाहिजे, यासाठी सरकार पुढाकार घेते. अमित भाईंना आमची विनंती आहे की याच्यामध्ये जे काही ASI ने देखील जो पुढाकार घेतला पाहिजे, जो लवकर जेवढ्या युद्ध पातळीवर काम करता येईल तेवढं आम्हाला योगदान सहकार्य केलं पाहिजे, एवढीच आपल्याला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो. पुन्हा एकदा
आपल्या सगळ्यांच्या वतीने अमितभाईंचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. माननीय एकनाथजी, आपले हार्दिक आभार. आणि यानंतर आपल्या समोर येत आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी. हर 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 हर. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी, राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ मासाहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज शिवपुण्यतिथीच्या निमित्ताने रायगडावर आयोजित या अभिवादन सोहळ्यामध्ये छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्याकरता आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होण्याकरता आपल्यामध्ये आलेले भारत देशाचे कणखर आणि कर्मठ गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, माननीय अजितदादा पवारजी, श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, मुरलीधर मोहोळजी, चंद्रकांतदादा पाटीलजी, आशिष शेलारजी, भरत शेठ गोगावलेजी, अदितीताई तटकरे, या आपल्या स्मारक समितीचे अध्यक्ष रघुजी राजे आंग्रे, मंचावर उपस्थित प्रवीणजी दरेकर, धैर्यशीलजी पाटील, प्रशांतजी ठाकूर, महेशजी बालडी, विक्रांत ठाकूर, आज जगदीशजी कदम, त्रिंबकजी पुरोहित, ज्यांना आपण पुरस्कार दिला ते उदयसिंहजी होळकर, सुधीरजी थोरात, संजयजी कुलकर्णी, ज्यांनी संपूर्ण दुर्ग पादक्रांत केले असे पाटील साहेब, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व शिवप्रेमी भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय समाधान आहे की छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा आणि संपूर्ण मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा ज्यांनी गाढा अभ्यास केला, जगभरातनं इतिहासाचे पुरावे मिळवून ज्यांनी हा इतिहास समजून घेतला आणि त्या इतिहासाचं वाचन आणि लेखन दोन्ही केलं, ते भारताचे गृहमंत्री माननीय अमितभाई शहा या ठिकाणी आलेले आहेत. ते केवळ गृहमंत्री म्हणून आलेले नाहीत, तर छत्रपती शिवरायांचे सेवक म्हणून आणि मराठा इतिहासाचे एक संशोधक म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. मगाशी रघुजी राजे आंग्रेंनी अतिशय योग्य सांगितलं की छत्रपती शिवराय आमचे दैवत का आहेत, तर ज्यावेळी संपूर्ण देशामध्ये या हिंदुस्थानात मोगलाई होती, कुतुबशाही होती, आदिलशाही होती आणि या देशातले राजे आणि राजवाडे हे कुठेतरी त्या ठिकाणी भंग पावत होते, मोडकळीस येत होते, लढून लढून संपत होते आणि असं वाटत होतं की या परकीय आक्रमकांचं राज्य कधीच संपणार नाही, एक अंधकार तयार झाला होता, कधीच पहाट होणार नाही असं वाटत होतं. त्यावेळी आई जिजाऊंच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांसारखा एक तेजस्वी सूर्य उगवला आणि त्या सूर्याने आपल्याला स्वराज्याची पहाट दाखवली
अरे छत्रपती नसते तर तुम्ही आम्ही कोणीच या ठिकाणी नसतो आणि म्हणूनच छत्रपती शिवराय हे आमचं दैवत आहेत. त्यांच्यामुळे आज आम्ही सगळे या ठिकाणी स्वातंत्र्यात आहोत, देव देश आणि धर्माचं कार्य करू शकतो आहोत. आमच्यातलं ते तेज जागृत करण्याचं काम छत्रपतींनी केलं. आणि एवढंच नाही तर हे करत असताना छत्रपतींनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये विजिगीषू वृत्ती तयार केली, त्यांच्यातलं तेज प्रज्वलित केलं, त्यांच्यातलं पौरुष जागृत केलं आणि त्या सामान्य मावळ्यांना त्या ठिकाणी वीरांमध्ये परिवर्तित करून या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि म्हणूनच हा जो काही आपला भगवा झेंडा आहे हा छत्रपतींमुळेच नंतरच्या काळामध्ये दिल्लीपासून अटकेपर्यंत लागला आणि संपूर्ण भारतावर भगव्याचा अंमल आला. तो केवळ आणि केवळ छत्रपती शिवरायांमुळे आला. आणि म्हणूनच आज या निमित्ताने खरं म्हणजे आमच्या उदयन महाराजांनी काही मागण्या देखील या ठिकाणी केलेल्या आहेत. महाराजांची आमची चर्चाही झालेली आहे. त्या संदर्भात जी योग्य कारवाई करायची आहे ती तर आम्ही करणारच आहोत. कारण आमचं सगळ्यांचंच मत आहे की महापुरुषांचा अपमान, छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरनच लोटून दिलं पाहिजे. पण आपण लोकशाहीमध्ये आहोत, त्यामुळे लोकशाही अनुरूप या ठिकाणी नियम तयार करण्याचं काम हे आपण निश्चितपणे करू. आणि त्यासोबत जो छत्रपतींचा प्रमाण इतिहास हा राज्य सरकारच्या वतीनं तयार केला पाहिजे, निश्चितपणे हे काम देखील आपण हातामध्ये घेऊ. आणि यासोबत आपण अत्यंत महत्वाच्या 2 मागण्या केलेल्या आहेत. सगळ्याच मागण्या महत्वाच्या आहेत, पण या ठिकाणी अरबी समुद्रातलं जे स्मारक आहे ते सुप्रीम कोर्टात अडकलं, पण आता सुप्रीम कोर्टाने ते हायकोर्टाला पाठवलं आहे. महाराज, आपण महाराजांचे मावळे आहोत, हार मानणार नाही. हायकोर्टामध्ये लढून ते स्मारक आम्ही त्या ठिकाणी मोकळं करून घेऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचे स्मारक झालं पाहिजे, हा प्रयत्न आपला असेल. आणि मैं आदरणीय गृहमंत्री जी से इतना ही निवेदन करना चाहता हूं कि हमारे उदयन महाराज ने जो बात कही वो बात बहुत महत्वपूर्ण है कि दिल्ली में भी छत्रपति शिवाजी महाराज का एक राष्ट्रीय स्मारक होना चाहिए. उसके लिए हम आपके पास आएंगे और आपकी मदद लेकर वहां पर उचित स्थान पर ये राष्ट्रीय स्मारक तैयार करने का हम प्रयास करेंगे. मला एक अजून गोष्ट आपल्याला सांगायची आहे की आपल्या देशाचे आपले लाडके प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्या छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोची हेरिटेज साइट म्हणून, विश्व हेरिटेज म्हणून त्या ठिकाणी नॉमिनेट केलेला आहे. आता 18 ते 21 या कालावधीमध्ये फ्रान्समध्ये युनेस्कोच्या समोर आमचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी होणार आहे. मी आणि आशिष शेलार आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत आणि मला विश्वास आहे की आपले 12 महाराजांचे किल्ले हे आता केवळ भारताचे नाही तर विश्व वारसा म्हणून त्याला त्या ठिकाणी मोदीजींच्या पुढाकाराने एक दर्जा प्राप्त होईल. मी आज जास्त वेळ घेणार नाही, आपल्याला अमित भाईंना सगळ्यांना ऐकायचं आहे, पण एवढंच सांगतो, महाराष्ट्रातलं आपलं सरकार हे छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने चालणारं सरकार आहे. त्यामुळे कुठल्याही वेळी काम करताना आमच्या समोर केवळ छत्रपतींचाच आदर्श असतो. छत्रपतींचा आदर्श आणि भारताचं संविधान या 2च गोष्टींच्या आधारावर आमचं सरकार या ठिकाणी काम करेल हा विश्वास देतो. पुन्हा एकदा छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज या ठिकाणी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या विनंतीला मान देऊन केंद्रीय मंत्री अमित भाई उपस्थित आहेत. मी मंडळाचे अध्यक्ष माननीय रघुजीराजे आंग्रे यांना अशी विनंती करतो की या ठिकाणी माननीय अमित भाई शाह यांचा यथोचित सन्मान करावा. मंडळाच्या वतीनं स्मृतिचिन्ह, शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ,
बोला भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, हर हर, जय भवानी. अत्यंत हृदयस्पर्शाचा क्षण आहे. भारताच्या 140 कोटी लोकांचे प्रतिनिधी असणारे केंद्रीय गृहमंत्री माननीय अमितभाई शहा आज या ठिकाणी रायगडाच्या राजसभेमध्ये उपस्थित आहेत. त्याच वेळेला मी युवा अभ्यासक केदार फाळके यांना अशी विनंती करतो, आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. केदार फाळके युवा संशोधक, शिवाजी महाराजांच्या मॅनेजमेंट स्किल याच्यामध्ये त्यांनी पीएचडीची पदवी प्राप्त केलेली आहे. मंडळाच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत आणि त्यांनी स्वतः लिहिलेले अनेक ग्रंथ ते अमितभाईंना भेट देत आहेत. द लिगसी ऑफ छत्रपती शिवाजी किंगडम टू एम्पायर, द इकॉनॉमी ऑफ मराठा किंगडम, फोर्ट आर्किटेक्चर ऑफ छत्रपती शिवाजी आणि गजानन भास्कर मेहेंदळे यांनी लिहिलेला छत्रपती शिवाजी द सेव्हियर ऑफ हिंदू इंडिया हे पुस्तक ते आपल्याला या ठिकाणी देत आहेत. यानंतर मी माननीय अजितदादा पवार आणि आदित्यताई तटकरे यांना अशी विनंती करतो की त्यांनी अमितभाई शहा यांचा सत्कार करावा. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मंत्री आदित्यताई तटकरे मी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी माननीय अमितभाई शहा यांचा सन्मान करावा. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार अमितभाई शहा यांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत, सन्मान करत आहेत आणि त्यांना स्मृतिचिन्ह भेट देत आहेत. त्याचप्रमाणे महाडचे लोकप्रिय आमदार आणि राज्याचे मंत्री आणि यानंतर आपले सर्वजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत असे भारताचे केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि पोलादी पुरुष अमितभाई शहा. मेरे साथ बोलिए, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. आज शिवाजी महाराज की 345वीं पुण्यतिथि के अवसर पर आयोजित इस कार्यक्रम में मेरे साथ मंच पर उपस्थित महाराष्ट्र के सम्माननीय मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस जी, उप मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ शिंदे जी, उप मुख्यमंत्री श्रीमान अजित पवार जी, छत्रपति उदयनराजे भोंसले जी, श्री मुरलीधर महोल जी, चंद्रकांत दादा पाटिल जी, आशीष शेलार जी, धैर्यशील पाटिल जी, शिवेंद्र राजे जी, बहन अदिति तटकरे जी, भरत सेठ गोगावले जी, रघुजी राजे, श्री सुधीर थोरात और मैं आज जिनके निमंत्रण पर आया हूं वो न्यास के सभी पदाधिकारी को मैं बहुत बहुत आभार करना चाहता हूं कि आपने मुझे इस पुण्य भूमि पर आने का मौका दिया. भाइयों बहनों, सबसे पहले
मैं राजमाता जिजाऊ को मनपूर्वक प्रणाम करना चाहता हूं, क्योंकि मैंने शिव चरित्र को पढ़ा है। जिजाऊ ने छत्रपति को न केवल जन्म दिया, उनको स्वराज, स्वधर्म और स्वभाषा का पुनरुद्धार करने की प्रेरणा भी जिजाऊ ने दी। एक बाल शिवा को, समग्र देश को स्वतंत्र कराने का विचार भी जिजाऊ ने दिया और एक बाल शिवा को हिंदवी स्वराज के संस्थापक बनाने का विचार भी जिजाऊ ने दिया। इसलिए मैं सबसे पहले राजमाता जिजाऊ को प्रणाम कर कर मेरी बात शुरू करना चाहता हूं। मित्रों, आज जहां सुबह मैं यहां पर इस ऐतिहासिक स्थल पर, जहां सालों के बाद हिंदवी स्वराज का सुवर्ण सिंहासन प्रस्थापित हुआ, वो जगह पर जब शिवाजी महाराज को प्रणाम कर रहा था, मैं मेरे मन के भाव को कभी भी वर्णन नहीं कर पाऊंगा। मैं उस व्यक्ति के ऐतिहासिक राज्यसभा में खड़ा हुआ था जिसने हिंदुस्तान के कण कण में स्वधर्म के लिए, स्वभाषा के लिए, स्वराज के लिए मरने की एक अमर जिजीविषा पैदा करने का काम किया। और देखते 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 चारों ओर आदिलशाही, मुगलशाही, निजामशाही से घिरा हुआ ये महाराष्ट्र हिंदवी स्वराज में बदल गया और कुछ ही सालों में यहां से अटक से कटक तक, बंगाल तक, दक्षिण में तमिलनाडु तक, गुजरात समेत समग्र देश को स्वराज का स्वप्न सफल होता हुआ दिखाई पड़ा। शिवाजी महाराज का जब जन्म हुआ तब उस वक्त घोर अंधकार के अंदर समग्र देश की जनता डूबी हुई थी। किसी के मन में स्वराज की कल्पना आना भी दुष्कर था। इस प्रकार का वातावरण था। देवगिरी के गिरने के बाद 100 साल के अंदर ही यहां से लेकर समग्र दक्षिण का भी पतन हुआ और धीरे 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 स्वधर्म और स्वराज की बात लोग गुना समझने लगे। एक 12 साल का बच्चा जिजाऊ की प्रेरणा से प्रतिज्ञा करता है कि सिंधु से कन्याकुमारी तक फिर से एक बार मैं भगवा फहराने का काम करूंगा। मैंने आज तक दुनिया के कई नायकों के जीवन चरित्र पढ़े हैं, मगर ऐसी दृढ़ इच्छा शक्ति, अदम्य साहस, अकल्पनीय रणनीति और रणनीति को पूरी करने के लिए समाज के हर वर्ग को साथ में जोड़कर एक अपराजित सेना का निर्माण करना शिव छत्रपति के सिवा किसी ने नहीं किया है। न भाग्य उसके साथ था, न भूतकाल उसके साथ था, न धन था, न सेना थी। एक बच्चा अपने अदम्य साहस और संकल्प के साथ पूरे देश को स्वराज का मंत्र देकर गया और देखते 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 200 साल से चल रही मुगल शाही को चकनाचूर कर कर देश को स्वतंत्र कराने का काम किया। और मित्रों, जब अटक तक शिवाजी महाराज की मावलों की सेना पहुंची, बंगाल तक पहुंची, कटक तक पहुंची, दक्षिण में तमिलनाडु तक पहुंचे, तब सबको भरोसा हुआ कि ये देश अब बच गया, स्वधर्म बच गया, हमारी भाषाएं बच गई, हमारी संस्कृति बच गई। और आज हम देश की आजादी के 75 साल के बाद दुनिया के सामने सर उठाकर खड़े हैं और हम संकल्प करते हैं कि 100 साल जब हो गए आजादी को, दुनिया में 1 नंबर पर हमारा भारत होगा। उसकी मूल कल्पना इस शिवराय ने रखी। जिजाऊ ने बाल शिवा में संस्कार भरे
और शिवाजी ने वो संस्कार को एक वटवृक्ष बनाया। और उसके बाद धर्मवीर संभाजी महाराज, महारानी ताराबाई, धनोजी, संतोजी, शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे, जूझते रहे, यहां तक कि अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यही उसकी समाधि बनी। ये शिव चरित्र को हम सबका दायित्व है कि इसको भारत के बच्चे बच्चे को सिखाया जाए, भारत के बच्चे बच्चे को पढ़ाया जाए। और मैं तो आज महाराष्ट्र में आया हूं, महाराष्ट्र के लोगों को दो हाथ जोड़कर विनती करने आया हूं, शिवराय को महाराष्ट्र तक सीमित मत रखिए, देश और दुनिया शिवराय से प्रेरणा ले सकती है। स्वधर्म पर अभिमान करना, स्वराज की आकांक्षा रखना और स्वभाषा को अमर बनाना, ये तीन विचार देश की सीमाओं के साथ जुड़े नहीं हैं, मानव जीवन के स्वाभिमान के साथ जुड़े हुए। और मानव जीवन के स्वाभिमान के ये तीन मूल चरित्र को शिवाजी महाराज ने दुनिया और देश के सामने रखा और ऐसे कालखंड में रखा जब आक्रांताओं ने हमें रौंद दिया था, तोड़ दिया था, परास्त कर दिया था, पराजित कर दिया था। गुलामी की मानसिकता का सृजन हो चुका था और गुलामी की मानसिकता को तोड़कर शिवाजी महाराज ने फिर से एक बार हिंदवी स्वराज के सूर्य को दैदीप्यमान करने का काम किया। यही राज्यसभा है। मैं कल्पना नहीं कर सकता जब सालों बाद हाथी पर भगवा रखकर यहां आए होंगे, देश में किस प्रकार का माहौल हुआ होगा। और भाइयों, जब मैं यहां आया हूं तब ना भाषण करने आया हूं, ना कोई राजनीति करने आया हूं, मेरे आत्मा को शिवराय की सभी स्मृतियों की अनुभूति कराने आया हूं, उनसे प्रेरणा लेने के लिए आया हूं। और मैं सच अर्थ में मानता हूं कि अभी जो मुझे शिव मुद्रा भेंट की, ये दुनिया के किसी भी देश के लिए इस शिव मुद्रा का संदेश बहुत आदर्श संदेश है, भारत के लिए तो है ही है। और इसीलिए ये जो चेतना शिवाजी महाराज ने सृजित की वो हिंदवी स्वाभिमान की संवाहक बनी और हिंदवी स्वराज के संकल्प आज वहां तक पहुंचा कि आज भारत 75 साल की आजादी के बाद वो संकल्प ले सकता है कि 100 साल जब आजादी में होंगे हम विश्व में सर्वप्रथम होंगे, सम्मान के साथ खड़े होंगे। और जब राज तिलक हुआ, ये जगह भी यही है, जहां जन्म हुआ ये जगह भी यही है, और अंतिम सांस ली ये जगह भी यही है। बाल शिवा के जन्म से लेकर छत्रपति के अंतिम सांस तक का इतिहास इस पवित्र भूमि में है। और इस पवित्र भूमि को शिव स्मृति बनाने के लिए मैं आज तिलक महाराज को भी बड़े मन पूर्वक प्रणाम करना चाहता हूं। अंग्रेजों ने सोच समझकर इस किले को तोड़ने का काम किया था, क्योंकि यह किला सालों सालों तक, युगों युगों तक स्वराज का प्रतीक था। और अगर उनको हमें लंबे समय तक गुलामी में रखना है तो स्वराज का प्रतीक जिंदा नहीं रह सकता। और तिलक महाराज ने मूल को पकड़ा था, शिवाजी महाराज के मंत्र को ही उन्होंने स्वराज मेरा जन्मसिद्ध अधिकार है और फिर से प्रस्तापित करने का काम तिलक महाराज ने किया। और तिलक महाराज ने इस स्मारक के लिए संघर्ष शुरू किया। उनके जिंदा रहते तो वो नहीं हुआ, परंतु अंग्रेजों के रहते ही ये शिव जयंती से स्वराज तक का स्मारक यहां पर बन गया। और मित्रों, वहीं से शुरू हुई हमारी आजादी की लड़ाई। और वो महान देशभक्त
तिलक महाराज ने इतना बड़ा पुण्य कार्य किया और पुण्य कार्य को आज भारतीय जनता पार्टी की महाराष्ट्र सरकार, एनडीए की महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र जी, एकनाथ जी और अजित पवार जी इसको आगे बढ़ाने का काम कर रहे हैं। ये रायगढ़ स्मारक मंडल का जो काम है उसको अनेक प्रकार की सरकारी सुविधाएं भी देकर रायगढ़ को पूरे देश के युवाओं के लिए पर्यटन का स्थल नहीं, प्रेरणा का स्थल बनाने के लिए हमारी दोनों सरकारें कटिबद्ध हैं। मैंने आते वक्त ही देवेंद्र जी को कहा कि 7वीं से 12वीं कक्षा का हर बच्चा एक बार ये पुण्य स्थली पर आए, प्रेरणा स्थली पर आए, वो सुनिश्चित करना पड़ेगा। आज मैं बाबा साहेब पुरंदरे जी को भी याद करना चाहता हूं। इसके पास में ही उन्होंने शिवाजी का एक बहुत बड़ा स्मारक बनाने का काम किया है और ये दो स्थान मिलकर शिवाजी और मराठा साम्राज्य के पूरे गौरववंत इतिहास का पूरी देश को और दुनिया को स्मरण कराने का काम करेंगे। मित्रों, शिवाजी महाराज ने प्रशासन के क्षेत्र में भी ढेर सारे सिद्धांत स्थापित किए। उनका अष्ट प्रधान मंडल का जो कल्पना था वो आज जो कैबिनेट की कल्पना हमने ली है उसी का एक विस्तृत स्वरूप है। और न्याय के लिए भी शिवाजी महाराज ने कई सिद्धांत सत्ता पर रहने वाले लोगों को उन्होंने प्रस्तावित किए। सुशासन कैसा हो सकता है, इसका सबसे बड़ा अपने काम से दृष्टांत प्रस्तापित करने का काम शिवाजी महाराज ने किया। और आते आते मैंने तो पढ़ा ही था, मगर गाइड मुझे बता रहे थे कि शिवाजी महाराज का अंतिम संदेश क्या था। उन्होंने कहा था, स्वराज की लड़ाई कभी रुकनी नहीं चाहिए, स्वधर्म के सम्मान की लड़ाई कभी रुकनी नहीं चाहिए, स्वभाषा को अमर बनाने की लड़ाई कभी रुकनी नहीं चाहिए। और मित्रों, आज मैं कह रहा हूं कि मोदी जी के नेतृत्व में वो लड़ाई बहुत गौरव के साथ आगे बढ़ रही। भारत को समग्र विश्व में गौरवमय स्थान पर प्रस्तापित करने का काम आज नरेंद्र मोदी जी करे। शिवाजी महाराज ने कहा था, काशी विश्वनाथ मंदिर का उद्धार करिए, सभी ज्योतिर्लिंगों तक पहुंचिए और सिंधु तक पहुंचे। राम जन्मभूमि का उद्धार करने का काम भी नरेंद्र मोदी जी के शासनकाल में हुआ और काशी विश्वनाथ का पूरा कॉरिडोर बनाने का काम भी औरंगजेब ने जो तोड़ा था उसको पुनर्जीवित करने का काम नरेंद्र मोदी जी ने किया। और आज शिवराय के अंतिम संदेश में जो कुछ भी बचा है वो सब पूरा करने के लिए पूरा देश कटिबद्ध है। मित्रों, शिवाजी महाराज का मतलब संकल्प है, शिवाजी महाराज का मतलब समर्पण और बलिदान है, शिवाजी महाराज का मतलब शौर्य है, शिवाजी महाराज का मतलब स्वाभिमान है और शिवाजी महाराज का मतलब स्वराज की अमर जिजीविषा है। ये सब संस्कार आज भारत के बच्चे बच्चे में प्रस्तापित करने के लिए ठीक ही कहा कि शिव चरित्र को महिमा मंडित करना चाहिए। ये भूमि, यहाँ जो भी आता है वो नई ऊर्जा, नई चेतना, नई प्रेरणा लेकर जाता है। मैं फिर से एक बार कहना चाहता हूँ, देश भर के युवाओं को कहना चाहता हूँ, मुझे कालिदास से भी अच्छा कवि ईश्वर बना दे, सरस्वती की कृपा कर दे, तो भी मैं शिवराय के सिंहासन के सामने खड़ा हुआ था, उस वक्त के मेरे मनोभाव का वर्णन मैं कर नहीं सकता। और हर युवा को यही प्रेरणा स्थल पर आकर प्रेरणा प्राप्त करनी चाहिए। मैं देवेंद्र जी का भी बहुत बहुत धन्यवाद करना चाहता हूं। हमारे दोनों उप मुख्यमंत्री एकनाथ जी और अजित दादा का भी धन्यवाद करना चाहता हूं कि शिव छत्रपति को घर घर तक पहुंचाने का अभियान महाराष्ट्र सरकार ने भी लिया है। नरेंद्र मोदी जी ने शिवाजी महाराज की
मुद्रा को हमारी नौसेना का प्रतीक बनाकर हमारे देश अब सुरक्षित है, हमारा स्वराज सुरक्षित है, वो पूरी दुनिया में घोषणा की है। 12 किलो को यूनेस्को में पहुंचाने के लिए मोदी जी स्वयं चिंता कर रहे हैं, महाराष्ट्र सरकार चिंता कर रही है और हमारे तीनों मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री तीनों चिंता कर रहे हैं। हम सब के लिए गौरव का विषय है। फिर एक बार महाराष्ट्र देश और दुनिया में सभी शिव भक्तों को, शिवराय के प्रशंसकों को, शिवराय से प्रेरणा लेने वाले को मन पूर्वक प्रणाम कर कर मैं जिजाऊ और शिवाजी महाराज को सच्ची श्रद्धांजलि मन पूर्वक देकर मेरी बात को समाप्त करता हूं। मेरे साथ बोलिए, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, हर 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 हर। माननीय अमितजी, आपले हार्दिक हार्दिक धन्यवाद। आणि विशेष म्हणजे आजचा कार्यक्रम बाहेर अनेक ठिकाणी स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय। यानंतर फक्त आभार प्रदर्शन करण्यासाठी मी मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात यांना या ठिकाणी आमंत्रित करतो। आज या शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले प्रमुख पाहुणे मान्य अमितभाई शहा, तसंच मंचावरचे सगळे मान्यवर, उपस्थित सगळे शिवभक्त, या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो। त्याचबरोबर पुढील वर्षी पुन्हा या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा संकल्प करण्यासाठी यावं असं आपल्या सगळ्यांना आवाहन करतो। आणि इथे जी घोषणा झाली त्यासाठी महाराष्ट्र शासनाबरोबर आम्ही सदैव राहू अशी घोषणा करून थांबतो। धन्यवाद।